गाईस हे वय मक्का कापणीवाली मशीन बेडीवाल्या भाऊची। भाऊ रिवर्स घ्या लागते नाही आले बीच मध्ये फेकला भाऊ फक्कनच किती इस्तू निघला पण तो चटकनच। तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या व्लॉग मध्ये। दोस्तों आता टाइम झाला आहे सकाळचे झाले आहे 11:30। तर गाईस आज नाही का 11:30 वाजता व्लॉग स्टार्ट करून आलो। काल नाही का 12:30 वाजता झोपलो होतो। कालचा व्लॉग जो होता का तो एडिट केला, थंबनेल बी एडिट केलं काल, म्हणून थोडं लेट झोपलो, लेट उठलो आज। गाईस आता 11:30 वाजल्यानंतर बाहेरचं तपन पहा किती खतरनाक दिसून राहिला आहे। आणि आपली रामपेरीला बी झाकून ठेवला आहे, कारण की त्याच्यामध्ये नाही का काल 100चं पेट्रोल टाकलं होतं, तर ते उडून म्हणून झाकझूक करून ठेवले तिले। तर गाईस मी आलो आता मा सोबताची इथं, आणि त्यानं आणलं हे पिलू, किती मस्त आहे। हे नाव काढलं असेल हा बस आकू म्हणलं का येऊन जाय ना। बाय 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 बारीक बारीक दाता पाहिजे तसं दाखव आ करा। काल मोकार सोडलं होतं तू ना, काल मोकार सोडलं तर तरी हां तेव्हा ते मला बाहेर दिसलं मला हे ती कुत्री आली होती कारीवाली 11 वाजता रातचे इथं होतं बाहेर। तू समाधीपाशी नव्हता तेव्हा 11 वाजता दिसलं तर ना मला। हा हो हो होता। गरमीची बी आंघोळ करून दिली का थंड थंड वाटतं थोडंसं। ह्यातून आज साबण आणली का त्याचीवाली? हो कुत्र्याची वेण साबण किती झाली? 100। आणि मी काल त्याचे नख पाहिले 20 नख आहे म्हणलं, हे तर काचेची बनते म्हणलं पूर्ण। मोकापर्यंत कातील असं नाही, माणसावर नाही याच्यावरून जनावरावर होते। 15 झालं पाहिजे। पहिल्या वेळी तर असं कावर करत होता ना पहिले 2 दिवस 2-3 दिवस। आता काय नाही वाटत त्याला, काय झालं लेकरू जाईन ते झालं आंघोळ झाली आंघोळ। आता कुठं परत नाही काही नाही, कातरत नाही ते रस्सी आता सध्या ना कातर मग कातरण ते हां जसं जसं मोठं होईल त्याच्यात सरसर होईल तसं तेव्हा कातरण ते। गाईस लाईन नाही का 1.5 घंट्यापासून गोल होती, तर आता लाईन म्हणे आले त्याची गाडी घेऊन जाईन। नवीन डीपी आणली, नवीन डीपी आता चिडवली ते आहे ना, जी पुराणी डीपी होती ती उतरली गाडीमध्ये, नवीन चिडवली आता कनेक्शन करत आहे। आता हो अर्धा 1 घंट्यामध्ये कनेक्शन करून लाईन जाईन गाईस। आणि गाईस हे डेअर कायची होती तुम्ही कमेंटमध्ये सांगा पाहून घ्या। पुरं पीठ सांडलं इथं त्या डेअरीचं, तर पूर्ण पीठच आहे कणकेसारखं पीठ। सो गाईस मंगाने लाईनमॅन आले होते त्यानं नाही का जे पुराणी डीपी उरली होती का नाही, तर आता नवीन टाकली होती तिकडून जसं कनेक्शन चालू केलं तर हा ते फुसकून उरली गाईस। इस्तूत तिंगला पटकन सगळ्यांनी जो ड्यू टाकते का वरतं तुम्ही सांगा ना। आता अजून सौसले गेले होते दुसरी डीपी आणण्यासाठी, तर पता नाही संध्याकाळपासून टाकते का नाही तर झालं नाही तर मग उद्या टाकन। तो गाईस गरमी इतकी बद्दा उडाली ना वरतून या टिना असं गरम गरम मारून आले वाफा। मग मी कपडे काढले पटकन आंघोळ करून घेतली, 2 डब्बे टाकून सांग। तर गाईस आता मी चाललो आपल्या कामावर, आणि आता अजून डीपी आणली 3री वाली। आता पता नाही हे नवीन आहे का काय आहे, तर अगर हे नवीन असेल तर बरं होईल, नाही तर मग शायद लोट वाढल्याच्या ना हे बी उडू शकते। पण उडली तर ना पाहिजे म्हणतो, अगर हे लागून गेले तर मग बरं होऊन जाईल, कारण की गरमीचं झोपच नाही लागत। संध्याकाळी गरमीचं काही चुकून झोपणार आहे। बारे इस्तो बाहेर इस्तो पकडला रे, बाहेर इस्तो पकडला वाटतं तिकडं का इथं होतं इथून टीव्ही फेकला पण फक्कनच हां नाही खालतून आहे, अरे खालतून आहे खालतून आहे बीच मध्ये फेकला भाऊ फक्कनच किती इस्तू निघला पण तो चटकनच चालू आहे, वरता चालू आहे खालचे फेकले काहीच ह्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी नाही का वायर टचून आले, म्हणून संध्याकाळी इथं इस्तू निघाला तर भक्कन मग ह्या ठिकाणी वायर टचून आले। कुठे गेलं रे? हां ह्या ठिकाणी गाईस हे वय मक्का कापणीवाली मशीन बेडीवाल्या भाऊची, आशिष गुरवे शायद, आशिष भाऊ गुरवे। हे नाही का रिवर्समध्ये न्याय लागते ना, रिवर्समध्ये कट्टे हे मक्का घ्या मांगा लावली आहे मक्का कापाले मशीन। भाऊ रिवर्स घ्या लागते नाही आले मक्का कापा लागते। हां तुझं नाव काय? आशिष गुरवे। हां तर भाऊ संग कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही गाईस, अगर तुम्हाला मक्का कापायचा असेल तर। पहा इकडं अच्छा इथून घुमते काय गरगर गरगर, हां हां डायरेक्ट गरगर गरगर घुमते। नंबर कुठं आहे? हां भेटते भाऊले ओळखते का रे, मा व्हिडिओ पाहण्यावाले बी बेडीची जास्त आहे। तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकाच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दोस्तों। आणि चॅनल सबस्क्राईब कर द्या, व्हिडिओ खाली तर कमेंट जरूर कर द्या दोस्तों। लव यू गाईस, बाय।